ओम श्री सिद्धे भैरवाय नमः. बघा, आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलं आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती. काय आपल्या संतांनी आपल्याकरता मार्ग दाखवून दिले आणि आपल्याकरता 6 शास्त्र 18 पुराणं गीता भागवत लिहून ठेवले. कशाकरता? आपल्या वागणुकीकरता. आणि त्या नियमाप्रमाणे जर वागलो तर आपल्याला काय मिळणार आहे? सुख. आता आपण काय केलं आहे? ते नियम सोडून दिले आणि आपण देवापाशी येतो, भैरवापाशी येतो, देवा मला सुख दे. आणि तुकाराम महाराज काय म्हणले? देवापाशी नाही सुखाचे गथोडे, आणून देईल तुमच्या हाती. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मग आता कोणची बाजू धरायची? मग आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलेलं आहे? एकदा मुलगं 10 वर्षाचं झालं का त्याला कुठे नेऊन घालायचे? आश्रममध्ये. म्हणजे जे गुरु आहे ना, तिथे नेऊन शिकवायचे. आणि मग ते त्याला व्यायाम, शेती करणं, ब्रह्मचर्याचं पालन करणं, विद्या, मलविद्या सगळं शिकवायचे. आणि मग तो 25 वर्षाचा झाला का त्याला घरी आणायचे. मग त्याचं लग्न करायचे. मग लग्न केल्यानंतर तो काय करायचा? 50 वर्षापर्यंत प्रपंच करायचा. एकदा 50शी ओलांडली का तो काय करायचा? मग तीर्थयात्रा, पायी तीर्थयात्रा घडो, संत चरणी देह पडो. आणि मग तीर्थयात्रा झाली का मग तो काय करायचा? वयाचं 60 लागलं का कुठंतरी नदीच्या मेराला एखाद्या मंदिरामध्ये आश्रम बांधून आणि मुलांना त्यांना जे विचार घेतले ते विचार त्या मुलांना शिकवायचा. मग त्या गुरुची उदरनिर्वाहाचं काम कोण करायचे? समाज करायचा. त्याला नेऊन द्यायची का हा आपल्या याला शिकवतो. तो कोण होता? गुरु. तो कोण होता? ब्राह्मण. पण आजचा कोण झाला गुरु? गुरुना फक्त पैसे कमवायचे ध्यान धरले आणि ब्राह्मणांनी तेच धरले, भिकेचे मांजर फिरो दारो दार. गुरुलाही घेणं नाही आणि ब्राह्मणांनाही घेणं नाही आणि पालकांनाही गेलं नाही. आणि मग तो बसायचा. आज काय अवस्था झाली बघा. दशरथ राजाचा काय प्याला एक केस पिकला होता. त्याने आरशात बघितलं, आता माझा केस पिकला. मग आता गादीवर कोणाला बसवायचं? रामाला. हा कारभार कोणाकडे? रामाला द्यायचा. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कितव्या वर्षी झाला? 14व्या वर्षी झाला. जबाबदारी दिली. आज आपण काय करतो? आपले पार केसही पिकत्यात सगळे. आपली वयाची 60-70 होती तरी पोरांना आपण काय म्हणतो? थांबा, मला हे करायचे, मला बाजारात जायचे, मला आमकं करायचे. आणि मग काय होती? त्या ज्येष्ठ नागरिकाची किंवा त्या ज्येष्ठ महिलाची काय होती? कुचवणा होती. मग आता माझ्या तर लक्षात असं आलं का एकदा मुलाला जबाबदारी दिली ना, हा तुझा प्रपंच आणि तू. आणि मग सुनाला हा तुझा प्रपंच आणि तू. मग ते काय करतील? त्यांचं काम करतील. आपण काय करतो? त्यांच्यामध्ये घुसमट करतो आणि मग काय करते? आपली हाडाड होती. स्वानापरी धृत झाली अवघे करती हाडाड, पांगुळ झालो देवा नाही. मग तो अभंग मानाची पाळी होती. मग आपल्या संस्कृतीमध्ये आपण त्याच्याकडे लक्ष द्या. एकदा आपली मुलगा आपल्या पायाची चप्पल मुलाला आली, बाबा हा तुझा प्रपंच आणि तू. बघा मारवाडी गुजराती काय करतात? मुलगा मोठा झाला, तो थोडा शिकला का हा तुझा व्यवसाय आणि तू. बघा हिरोबाई अंबानीचे वडील, त्यांनी 500 रुपये व्यवसाय केला आणि मग अंबानीचे घरानं तो व्यवसाय करायला लागले. आज मारवाडी कुटुंब सगळं तो व्यवसाय करतात. आणि आपण काय करतो? आपण सगळा कारभार आपल्या हातात घेतो आणि मग काय म्हणतो? मुलं बिघडले, सुना बिघडल्या, ते नाही बिघडले, आपण बिघडलो. म्हणून त्यांची जबाबदारी द्या. बाबा हो, हा तुमचा प्रपंच, तुम्ही मला फक्त कपडा द्या, जेवण द्या आणि तुम्ही कसे व्हा. आणि मग ते मुलं काय करतात? जबाबदारी घेतात. आज बाप काय करतो? कमाई करतो. बापाचं आयतं ATM आहे आणि मुलं काय करतात? दुर्व्यसनी भरतात, व्यसनी बनतात, जबाबदारी राहत नाही ना. आणि मग ते वाईट मार्गाला जातात. म्हणून त्यांना जर लवकरात लवकर शिक्षण झालं आणि बाबा तुझा प्रपंच आणि तू, जसं पूर्वी करत आले तसं जर केलं तर मला तरी वाटतं
खऱ्या अर्थानं सुख समाधान हे मिळणार आहे. म्हणून कष्ट करा, काम करा, व्यवसाय करा. प्रत्येक नुसता शेतीच्या भरोश्यावर राहू नका. शेतीला पूरक व्यवसाय करा, दुग्ध व्यवसाय करा, फळबाग करा, शेळ्या पाळा, कोंबड व्यवसाय करा. अनेक व्यवसाय आहेत, पण निव्वळ नुसते शेतीच्या भरोश्यावर राहू नका. दुय्यम व्यवसाय करा. प्रत्येकाने जबाबदारी घ्या. आज आपण काय केलं आहे, शासन आपल्याला देतं आहे, महिलांना पगार मिळतो आहे. निव्वळ शासनाच्या भरोश्यावर राहू नका. जरी आपल्याला रेशन धान्य मिळतं आहे, ते काही दिवसांना मिळणार नाही. का? आज शेती करायला परवडत नाही आणि इकडून पुढं शेती करायला कोणी करू शकणार नाही. मग तुम्हाला फुकट कोण देणार आहे? म्हणून स्वतः अंगमेहनतीनं काम करा. 4-4, 5-5 शेतकरी एकत्र येऊन आणि सामुदायिक शेती करा. आज सामुदायिक शेती बघा, चालू वर्षी आमच्या गावामध्ये आम्ही केली, काही काही लोकांनी सामुदायिक केली, रुपया खर्च नाही आला. आज मजुराला 500 रुपये रोज द्यावा लागतो. सोंगणी चौथा वाटा, जे धान्य पिकल ना 3 भाग आपल्याला घ्यायचं आणि 1 भाग त्याला द्यायचं. आवनी, खतं आणि मग खाली काय राहतं. म्हणून स्वतः कष्ट करा, सामुदायिक या, व्यवसाय करा आणि आपल्या सगळ्यांनी मिळून शेती करा. निव्वळ नुसती शेती करायची असेल तर शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीला पूरक व्यवसाय करा. मुलाबाळांना जबाबदारी द्या. सगळ्यांनी मिळून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, ह्या वाक्याचा आपण उच्चार करा. आणि आपल्याला जगायचं आहे, आहे तोपर्यंत आनंदाने जगा, एकमेकावर प्रेम करा. आणि हे जर पटलं असेल तर देव कुठे? आपल्या हृदयात आहे. देव आईबापात आहे. देव चंद्र सूर्य हवा पाण्यात आहे, प्राणी मात्रात आहे. आणि मग देव आपला ओळखा, आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख नाही. आणि आपलं जे कुळदैवत आहे आपल्या देवाऱ्यात आहे, भैरोबा, खंडेराव, जोगेश्वरी, त्याचं नित्य स्मरण करा. चित्त एकाग्र होईल. आणि निदान 8 दिवसांना का महिना महिन्याना इथं भैरोबाला या. त्यांनी काय केलं, याची शंकरपार्वती सेवा केली आणि स्वतः शंकरांनी जबाबदारी कोणावर दिली? भैरोबावर दिली. त्याला कोतवाल केला. स्वतः देव होता तरी त्यांनी काय केली? भैरोबावर जबाबदारी दिली. जशी भैरोबावर जबाबदारी दिली तशी तुम्ही तुमच्या मुलाबाळांवर, तुमच्या सुनांवर जबाबदारी द्या. आणि प्रेमाने वागा, प्रेमानं जगा, प्रेम द्या, प्रेम घ्या. हे जर पटलं असेल क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.